प्राध्यापक विशाल महाराज फलके यांना राष्ट्रीय छत्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित। आंबोली तालुका आंबेगाव शिवनेरीचे भूषण प्रसिद्ध शिवचरित्रकार, शिवव्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार, कवी, हरिभक्तपरायण विशाल महाराज फलके यांना विभूषण छत्रपती अखिल भारतीय संघटनेच्या वतीने राष्ट्रीय छत्रपती शौर्य पुरस्कार 2026 देऊन आग्रा येथे गौरवण्यात आले आहे। या पुरस्कार सोहळ्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष BK सिंग, मध्य प्रदेशचे माजी मंत्री तसेच राज्यमंत्री आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती। प्राध्यापक विशाल महाराज फलके यांनी प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, सूत्रसंचालन आणि शिवचरित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राबाहेर अविरत कार्य केले आहे। आंबेगाव तालुक्यातील आंबोलीसारख्या दुर्गम भागातून तसेच पुणे जिल्ह्यातून हा राष्ट्रीय सन्मान मिळवणारे ते प्रथम शिवव्याख्याते ठरले आहेत। यापूर्वी या तालुकास्तरीय आदिवासी पुरस्कार, 2018 साली भीमरत्न पुरस्कार, 2023 साली जिल्हास्तरीय शिवरायांचा स्वाभिमान पुरस्कार 2024 साली प्राप्त झाले आहेत। राष्ट्रीय सन्मान मिळाल्यापासून प्राध्यापक विशाल महाराज फलके यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। पाणी या भारताच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची खरंच अनेक वीररत्नांची आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मुक्तिदिन आपण या ठिकाणी संपन्न करत असताना खरं तर माझी भाषा आहे मराठी आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मराठी होते आणि खरं वास्तविक पाहता मी शिवजन्मभूमीतला आहे याचा मला अभिमान आहे, कारण माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराज जिथे जन्माला आले त्या ठिकाणी झाले। बऱ्याच लोकांना माझे विचार हे समजत असतील, कळत असतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। खरं तर या जगामध्ये जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, ये दुनिया एक दुर्लभ के माते की इंडिया, आय लव्ह माय इंडिया अशा या जगामध्ये सुंदर असणारा जर असेल तर तो भारत देश आहे। आणि भारताला अत्यंत चांगल्या प्रकारे सुंदर करण्याकरता ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यापैकी जर असतील तर छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी पार केली असेल तर ती जगद्गुरु तुकोबारायांना तुकाराम महाराजांनी बाहेर गेलेली आपल्या सगळ्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज माहिती आहे। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आणि म्हणून रामेश्वरी मस्तक ठेवले आरती तुकारामा असे जगद्गुरु तुकोबार आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु ठरले। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य प्रकारे जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबारायाने केलेलं आहे। तुकाराम महाराजांनी जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये दुर्गुणिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचेकरी ही भूमिका त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी त्यांनी ठेवली। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना जर मार्गदर्शन केलं असेल तर ते म्हणजे की प्रत्येकाला सहाय्य करण्याचा प्रयत्न करून एकमेका सहाय्य करून अवघड सुंदर या विचाराने रयतेचं राज्य निर्माण करावं आणि सर्वांना समानता द्यावी ही भावना तुकोबारायाने छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलेली आहे। फार वेळेचं या ठिकाणी लिमिट आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या मी विचारांनी आलेलो होतो, पाटील साहेबांनी बोलवलं होतं तो थोडासा माझा निर्मळ झाला, पण असो या ठिकाणी निश्चितरित्या आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार आपल्याला करायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदी नहीं बोलता अंकल जी, आणि हिंदी बोलना चाहिए, नहीं वही बोल रहा, हजारों वर्ष हिंदी बोलेंगे तो पूरा समझेगा ना, समझेगा। मला एवढंच सांगायचं आहे की अशी पाखर येते आणि स्मृती ठेवून जाते राजांची, हम लोग नहीं समझेगा, कुछ भी नहीं जानते। शिवाजी महाराज होते आणि म्हणून एकदा जोरात आवाज द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मिनट, आप लोग की आवाज कम